नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला देव दिवाळी विषयी थोडस सांगणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभी म्हणजे आज तारीख 21 नोव्हेंबर 2025 या दिवशी देव दिवाळी ही साजरी करतात. तर या दिवशी स्वर्गातून देव पृथ्वीवर येतात आणि दिवाळी साजरी करतात, म्हणून अशी श्रद्धा आहे. स्वर्गातून देव पृथ्वीवर येतात आणि दिवाळी साजरी करतात, अशा प्रकारची श्रद्धा आहे आणि म्हणून ही दिवाळी साजरी केली जाते. मग आता तुम्ही म्हणशाल देव दिवाळी का साजरी करतात, कशी करतात? तर ऐका आता. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला ही खास देवांसाठी दिवाळी साजरी केली जाते. म्हणजेच आपण सर्वांनी या निमित्ताने सर्व देवतांचे स्मरण करायचं, एवढाच याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि हाच हेतू आहे त्याच्या पाठीमागे. तर बघा, देव दिवाळी साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपण त्या दिवशी देवाऱ्यामध्ये तेला तुपाचे दिवे लावायचे. त्याच्यानंतर देवाऱ्यामध्ये देवदेवतांना पंचामृताचा अभिषेक करायचा. देव पाण्याने, गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आणि सर्व देवतांना नैवेद्य द्यायचा. नैवेद्यामध्ये एक नैवेद्य आपल्या देवाऱ्यात ठेवायचा. देवांना देव दिवाळीच्या दिवशीचा नैवेद्य भजे, त्यानंतर भरड्याचे वडे, आळणी वडे अशा प्रकारचा हा नैवेद्य असतोय असं म्हणतायत. तर या प्रकारचा नैवेद्य ठेवायचा, एक देवाऱ्यात ठेवायचा, एक आपल्या गाईला ठेवायचा, एक कुत्र्याला ठेवायचा आणि एक जलचर प्राण्यांना ठेवायचा. याचा अर्थ असा की सर्व या माध्यमातून सर्व 33 कोटी देवांना हा नैवेद्य पोचतो असं परंपरागत मानलं जातंय आणि असं म्हणतात. तर ज्यांची कोणाची दिवाळी राहिलेली असेल, दिवाळीपासून मधील काही कालावधीमध्ये काही कारणास्तव दिवाळी राहिली असेल, अशा सर्वांनी या दिवशी दिवाळी साजरी केली तर चालतंय आणि करतात. तर आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजन देखील ज्यांची कोणाची दिवाळी राहिली अशा सर्वांनी आज लक्ष्मीपूजन केलेलं चालतंय. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे ते आजपासून 6 दिवसाचे घट बसवतात. म्हणून बघा, आज 21 तारखेला जेजुरीला दीपोत्सव, खूप मोठा दीपोत्सव असतो. त्याचं कारण ते ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे ते त्या पद्धतीने साजरी करतात. त्र्यंबकेश्वरला पण खूप मोठी त्या पद्धतीने दीपोत्सव साजरा करून दिवाळी केली जाते. इकडे कोकणामध्ये कोल्हापूर साईडला तिकडे पण त्या घाटावरती पणत्या सोडून अशी ठिकठिकाणी देव दिवाळी साजरी केली जाते. तर पुन्हा एकदा देव दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.